सिनेमात आपण पाहतो की गुन्हा कितीही हुशारीने केला तरी पुरावा कुठेतरी सुटतोच आणि शेवटी सत्याचा विजय होतो. गुजरातच्या जामनगरमध्ये अगदी अशाच पद्धतीचा एक दृश्यम स्टाईल थरार समोर आलाय. एका पत्नीनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीची निर्घृण हत्या केली. मृतदेह कारखान्यात चक्क 10 ते 13 फूट खोल खड्ड्यात पुरला गेला आणि सासरच्या मंडळींना तब्बल 2 वर्ष सांगत राहिली की तुमचा मुलगा ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी करतोय. आई आपल्या मुलाच्या परतीची वाट पाहत होती, पण तिला काय ठाऊक होतं की तिच्या मुलाचा त्याच शहरात जमिनीमध्ये दफन गेलंय, गाडलं गेलंय. पण म्हणतात ना, पापाचा घडा एक दिवस नक्कीच भरतो. एका साध्या प्रश्नानं आणि ऑस्ट्रेलियाच्या एका ट्रिपनं या क्रूर पत्नीचा खोटेपणाचा भुरका टराटरा फाडला गेलाय. 26 महिन्यापूर्वी घडलेलं हे हत्याकांड नक्की काय आणि पोलिसांनी या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा कसा केला, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. गुजरातचं जामनगर, दरेड औद्योगिक परिसर, या परिसरात असलेला एक कारखाना संपूर्ण देशात सध्या चर्चेचा विषय आहे. त्याचं कारण या कारखान्याच्या खाली गाडला गेला एक अत्यंत भयानक आणि क्रूर कट. जिग्नेश मावदिया एक सामान्य तरुण, पण त्याची पत्नी पृथ्वी उर्फ भूमिबेन मावदिया आणि तिचा प्रियकर निलेश मनसुखाई यांच्या डोळ्यात जिग्नेश अडथळा ठरत होता. दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये अंधे झालेले होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेले होते. या प्रेमाच्या आड येणाऱ्या जिग्नेशचा काटा काढण्यासाठी त्यांनी दृश्यम स्टाईल चित्रपटालाही मागे सोडेल अशा पद्धतीचा एक कट रचला. तपासात समोर आलेली माहिती ऐकून पोलिसही अक्षरशः चक्रावून गेलेले आहेत. जिग्नेशला मारण्यासाठी प्रियकर निलेशनं त्याला नवीन व्यवसायात भागीदारीचं स्वप्न दाखवलं. त्यासाठी दरेड परिसरात एक कारखाना भाड्यानं घेण्यात आला. पण हा कारखाना व्यवसाय करण्यासाठी नव्हता, तर फक्त आणि फक्त जिग्नेशची हत्या करून त्याला दफन करण्यासाठी भाड्यानं घेतला गेलेला होता. 31 मेची ती रात्र जिग्नेशला नव्या व्यवसायाची दारू पार्टी करण्याच्या बहाण्यानं कारखान्यात बोलावण्यात आलं. पण जिग्नेशला कल्पनाही नव्हती की ज्या कारखान्यात तो पाऊल ठेवतोय तिथे 3 दिवसांपूर्वी त्याच्यासाठी 10 ते 13 फूट खोल खड्डा खणून ठेवला गेलाय. दारूच्या पेलात सायनाइड मिसळण्यात आलं आणि दारूचा घोट पोटात जाता जिग्नेशने तडफडून प्राण सोडले. त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर मृतदेह आधीच तयार असलेल्या खड्ड्यामध्ये दफन करण्यात आला आणि पुरावे नष्ट करून आरोपी तिथून पसार झाले. हत्या तर झाली, पण खरी कहाणी इथूनच पुढे सुरू होते. जिग्नेश अचानक गायब झाल्यानं सासरच्या लोकांनी विचारणा सुरू केली. तेव्हा मास्टरमाइंड पत्नी पृथ्वीनं एक खोटी कहाणी रचली, एक खोटी कथा रचली, एक खोटा बनाव रचला. तिनं कुटुंबियांना सांगितलं की जिग्नेश ऑस्ट्रेलियाला गेला असून तिथे एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला आहे. तेव्हा आई आणि सासरचे लोक जिग्नेशशी फोनवर बोलण्याचा हट्ट करायचे, तेव्हा पृथ्वी अतिशय शिताफीनं उत्तर द्यायची की त्याच्या कंपनीत फोन वापरण्यासाठी कडक पद्धतीने स्ट्रिक्टली बॅन करण्यात आलेला आहे. त्याच्या फोनमध्ये तो त्याच्या कंपनीमध्ये तो फोनवरती बोलू शकत नाही, अशा पद्धतीचं उत्तर पत्नीनं सासरच्या मंडळींना दिलेलं होतं. 2 वर्ष, जवळपास 2 वर्षापेक्षा अधिकचा काळ, तब्बल 26 महिने ही भूलताप पत्नीची सुरूच राहिली. आई वाट पाहत होती की तिचा मुलगा ऑस्ट्रेलियावरून कधीतरी परत येईल किंवा फोन करेल, पण नियतीच्या मनात काही दुसरंच होतं. पण खोटा खेळ आणखी किती दिवस टिकणार होता? अलीकडे जर पाहिलं तर जिग्नेशच्या कुटुंबातील एक सदस्य कामाच्या निमित्तानं ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी निघालेला होता. कुटुंबियांनी पृथ्वीकडे हट्ट धरला की आता तरी जिग्नेशचा फोन नंबर दे, मोबाईल नंबर दे. आमचा जवळचा एक व्यक्ती ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन त्याला भेटेल. पृथ्वीनं पुन्हा पुन्हा असं बोलल्याच्या नंतर सुद्धा पृथ्वीने, म्हणजे ही जी पत्नी होती जिग्नेशची, तिने पुन्हा एकदा बहाणेबाजी सुरू केली, बहाणाचं कारण दिलं. पण यावेळी कुटुंबाचा संशय अधिकच बळावला आणि कुटुंबियांनी थेटपणे अंतिम इशारा थेटपणे पृथ्वीला दिला. जर आता जिग्नेशचा नंबर मिळाला नाही तर आम्ही थेटपणे तुझ्या विरोधात जाऊन पोलिसांमध्ये तक्रार दाखल करू. पोलीस या एका शब्दानं आरोपी पत्नीच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली. 2 वर्षांपासून जे जपलेलं खोटं आता उघड पडणार या भूतीपोटी ती अक्षरशः हादरून गेली. सासरच्या लोकांनी तात्काळ पोलिसांमध्ये जिग्नेश बेपत्ता असल्याची आणि पत्नीवर संशय असल्याची तक्रार दाखल केली, तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच जामनगर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली. पोलिसांनी संशयित पत्नी पृथ्वीला ताब्यात घेऊन खाक्या दाखवतात ती पोपटासारखी बोलू लागली. तिने प्रियकर निलेश आणि त्याच्या एका मित्राच्या मदतीने हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलीस पथकानं दरेड येथील त्या कारखान्यामध्ये जाऊन 10 ते 13 फूट खोल खड्ड्याचं उत्खनन करायला सुरुवात केली. तेव्हा त्या ठिकाणी मानवी सांगाड्याचे अवशेष सापडले. सध्या पोलिसांनी मानवी सांगाडा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला असून पत्नी पृथ्वी, तिचा प्रियकर निलेश
आणि त्याचा साथीदार पोलिसांच्या कोठडीत आहे. जामनगरचे डीवायएसपी पियुष वांदा यांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्याकांडासाठी वापरण्यात आलेले सायनाइड नेमकं कुठून आलं, यामध्ये आणखी कोणाकोणाचा हात आहे, या संपूर्ण अँगलने पोलीस सध्या तपास करतायत. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एखादा पुरावा नक्की सोडतो. आता या आरोपींच्या चौकशीमधून कोणती धक्कादायक माहिती आता उघडकीस येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.